नमस्कार मंडळी, कोमल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मिक्स डाळींचे धिरडे बनवणार आहोत। त्यासाठी इथे मी तूर डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे। या सर्व डाळी मी मिक्सरच्या भांड्यामधून बारीक वाटून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आता मी एक भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये हे पीठ काढून घेते। त्यानंतर यामध्ये आता आपण सुके मसाले घालून घेणार आहोत। यामध्ये धना पावडर, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला टाकून घेऊया। लगेचच यामध्ये आपण कांदा बारीक चिरून घेतलेला टाकूया आणि टोमॅटो। त्यानंतर आपल्याजवळ असलेली हिरवी कोथिंबीर छानपैकी टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे मी इथे। आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकजीव करून घेऊया। आणि यामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपण बेसनची पोळी जशी करतो त्याप्रमाणे हे पीठ करून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत छान असं पातळ करून घेऊया। जास्त पातळ आणि किंवा जास्त घट्टही करायचं नाही। इथे बघा आपलं पीठ कसं कलर पिठाचा किती छान दिसत आहे। मिक्स डाळीचे धिरडे खूप छान लागतं, लहान मुलांना तर खूप छान आहे खायला। आणि ही रेसिपी आपली क्विक बनते, जास्त टाइम लागत नाही, काही नाही। रोज रोज पोहे उपीट खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता। इथे बघा आपलं आता पीठ तयार झालेलं आहे, किती छान दिसतंय बघा। त्यानंतर आता यामध्ये मी ओवा टाकून घेते। ओवा टाकला की याची टेस्ट खूप छान लागते। आणि नंतर पूर्ण हे पीठ आपण मिक्स करून घेऊया। हे बघा आता आपण हे पीठ मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसवर मी आता एक तवा ठेवून घेतलेला आहे। तवा गरम झाल्यावर त्यामध्ये मी तूप टाकलेलं आहे आणि तूप हे सर्व बाजूने लावून घेतले तव्याच्या। आणि जशी आपण बेसनची पोळी करतो तसंच हे पीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। तुम्हाला छोटी मोठी जशी करायची आहे तशी करून घ्या तुम्ही। मी जास्त मोठी किंवा छोटी करून घेतली नाही, मीडियमच करून घेतलेली आहे। आणि याची खालची साईड आपण खरपूस भाजून घेऊया। आणि आता तव्यामध्ये साईडने धिरड्याच्या साईडने तूप सोडून घेऊया, जेणेकरून त्याच्या काठ हे लवकर उचलते। पोळी धिरडे खाली चिटकत नाही अजिबात। हे बघा आपली आता एक साईड किती छान भाजलेली आहे, किती छान जाळी आलेली आहे, तुम्ही बघू शकताय। आणि दुसरी बाजू अशी खरपूस छान भाजून घेऊया। आपला क्रिस्पी चिला इथे तयार झालेला आहे। 10-15 मिनिटात ही आपली रेसिपी तयार होते। नाश्त्यासाठी खूप छान आहे। लहान मुलांसाठी डाळी खात नाहीत तर त्यांना असे चिले बनवून द्या आणि यामध्ये तुम्ही भाज्या घातल्या तरीही चालतात।